जय हिंद मित्रांनो, आर एस महाराष्ट्र डे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, वन विभागात नवीन भरती संबंधात ही अपडेट आहे मित्रांनो। तर बघा, प्रधान मुख्य वनरक्षक वन बलप्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय यांनी जे बघा मित्रांनो ईमेलद्वारे बघा प्रधान सचिव वने महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांना जी आहे ईमेलद्वारे पत्र पाठवले आहे मित्रांनो। तर बघा, यामध्ये संपूर्ण माहिती जी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन नक्की ऑन करा, त्यामुळे असेच येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट जी आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहील। तर बघा मित्रांनो, या पत्राचा विषय काय आहे तो बघा मित्रांनो, वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग। तर मित्रांनो, आपल्या वन विभागामध्ये बघा वनमजूर या संवर्गाची जी आहे पदे जी आहेत निर्माण केली जाणार आहेत मित्रांनो। तर त्या संबंधात ही अपडेट आहे मित्रांनो। तर संपूर्ण व्हिडिओ जी आहे ते पूर्ण बघा, यामध्ये आपण संपूर्ण माहिती जी आहे ते बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, यामध्ये तुमच्याकरता जी आहे ही माहिती दिलेली आहे मित्रांनो। तर खूप सारी माहिती आहे मित्रांनो। तर आपण डायरेक्ट जी आहे आपण मुद्द्यावरती येणार आहोत मित्रांनो। तर बघा, त्यामध्ये आपण बघा 18 नंबरचा पॉइंट जे आपण इथे बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, तुमच्याकरता बघा इथे दिलेलं आहे, करिता वन विभागात वनरक्षक पेक्षा निम्न श्रेणीतील गट ड हा नियमित संवर्ग निर्माण करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे। त्या संवर्गाच्या ठळक बाबी खालील प्रमाणे करण्यात येत आहेत। तर मित्रांनो, वन विभागामध्ये बघा गट ड चा हा पद राहणार आहे मित्रांनो वनमजूर। तर मित्रांनो, त्या संबंधात जे आहे काही काही बाबी आहेत, त्यांच्या काही पात्रता आहेत, त्या सर्व माहिती जी यामध्ये दिलेली आहे। तर बघा मित्रांनो, सदर संवर्ग हा 100% जे आहे सरळ सेवेने भरण्यात येणार आहे। तर मित्रांनो, सरळ सेवेच्या माध्यमातून जे आहे तुमचा हा पद जे आहे समाविष्ट केले जाणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असा राहील। तर मित्रांनो, तुम्हाला स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे मित्रांनो त्या वन विभागातील। तर त्यानंतर बघा तुमच्याकरता बघा दिलेलं आहे, सदर पद गट ड मधील राहील व त्याची 7व्या वेतन आयोगात वेतन श्रेणी S1 त्यानुसार 15,000 ते 47,600 असे राहणार आहे मित्रांनो। त्यानंतर सदर पदाचे पदनाम वनसेवक असे राहील। तर मित्रांनो, वनमजूर ह्या पदाचे जे आहे नाव आहे वनसेवक असे जे आहे ते राहणार आहे मित्रांनो, यामध्ये दिलेलं आहे। तर बघा, सदर पदावर नियुक्ती करता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल। तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी। तर मित्रांनो, कमीत कमी तुम्हाला 10वी पास असणे आवश्यक आहे मित्रांनो। तर कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसलेबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। कमाल मर्यादा 12वी पास न ठेवलेस उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार नाही। तर मित्रांनो, जर तुम्ही उच्च शिक्षित जर असाल तर तुम्हाला यामध्ये संधी दिली जाणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, वनसेवक पदावर नियुक्ती करताना वन विभागात सध्या कार्यरत रोजंदारीवर मजुरांना वयामध्ये 55 वर्षापर्यंत बघा सूट देऊन त्यांना 10% आरक्षण देण्यात येणार आहे। त्यानंतर वनसेवक पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाचा फायदा मिळण्याकरता रोजंदारी मजूर म्हणजे मजुराने प्रत्येक वर्षी किमान 180 दिवस तुटकरित्या किमान कोणतेही 5 वर्ष काम केले असावे। तर मित्रांनो, प्रतिवर्षी 180 दिवस आणि 5 वर्ष काम केले जर जे रोजंदारी मजदूर असतील त्यांना बघा यामध्ये बघा 10% आरक्षण जे आहे ते देण्यात येणार आहे। परंतु रोजंदारी मजुरांनी त्यांच्या रोजंदारी कामासंबंधी न्यायालयीन प्रकरण दाखल केले असल्यास व ते प्रलंबित असल्यास वनसेवक म्हणून नियुक्ती पूर्वी असे प्रकरण परत घेतल्यानंतरच वनसेवक म्हणून नियुक्ती देण्यात यावी। त्यानंतर बघा, वनरक्षक गट क मधील 25% पदे ही वनसेवकांमधून पदोन्नतीने भरण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, वनसेवक मध्ये जर तुमची निवड झाली मित्रांनो, तर जे वनरक्षकच्या आपल्या जागा निघतात त्यामध्ये बघा 25% पदे जी आहेत ते पदोन्नतीने भरण्यात येणार मित्रांनो। तर अतिशय तुमच्याकरता ही आनंदाची बातमी आहे। त्यानंतर बघा, वन विभागात सध्या असलेले वनमजूर हे खालीलप्रमाणे कामे करीतच आहेत। त्या आधारे वनसेवकांच्या प्रस्तावित कर्तव्य जबाबदाऱ्या ह्या खालीलप्रमाणे जे आहे प्रस्तावित करण्यात येत आहेत। तर मित्रांनो, जे वनसेवकाची यामध्ये भरती होणार आहे तर त्यामध्ये बघा तुम्हाला बघा कोणकोणते कामे आहेत जे कर्तव्य आहे ते पार पाडायचे आहेत यामध्ये दिलेले आहेत। तर बघा, नियत क्षेत्र वनरक्षक म्हणजे वनरक्षकाची मदतनीस म्हणून तुमचे काम राहणार आहे। त्यानंतर परिमंडळ वनसेवक यांचे मदतनीस म्हणून तुम्ही काम करणार आहात। त्यानंतर वन परिक्षेत्र कार्यालयीन मदतनीस मध्ये तुमचं जे आहे कर्तव्य बजावणार आहात। त्यानंतर संरक्षक
पथक मदतनीस मध्ये तुमचं जे आहे ते काम राहणार आहे। त्यानंतर शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी मदतनीस असं तुमचं जे आहे ते तपासणी नाका मदतनीस, त्यानंतर एकीकृत रोपवाटिका मजूर व इतर असे जे आहे तुमचे यामध्ये कर्तव्य जे आहे ते राहणार आहे। तर बघा मित्रांनो, सध्या वन विभागात बघा सध्या अधिसंख्य मजूर किती कार्यरत, अधिकच्या किती मजुरांची आवश्यकता आहे याबाबत क्षेत्रीय स्तरावरून माहिती मागवण्यात आली होती। त्याचा वनवृत्त निहाय व वन विभागानिहाय तपशील यासोबत जोडलाय। तर मित्रांनो वन विभागानुसार जे आहे अधिकच्या किती वन मजुरांची आवश्यकता आहे त्यानुसार जे तुमची माहिती मागवली आहे। तर संपूर्ण माहिती जी आम्ही यामध्ये बघणार आहोत। मित्रांनो, प्राप्त माहितीनुसार बघा सध्या स्थितीत जे आहे 4545 अधिसंख्य मजूर जे आहे ते कार्यरत आहेत। तसेच वनवृत्ताकडून प्राप्त माहितीनुसार त्यांना 8446 अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे। तर मित्रांनो, सध्या स्थितीत बघा 4545 जी आहे मजूर कार्यरत आणि त्यांना बघा 8446 मजुरांची जी आणखी आवश्यकता आहे। आणि बघा 4545 अधिसंख्य मजुरांची पदे वेळेनुसार निश्चित होणार असल्याने वन विभागास एकूण 4545 प्लस 8446 एकूण बघा असे 12991 जे आहे नियमित वनसेवक गट ड पदाची आवश्यकता जी आहे ती भासणार आहे। तर बघा मित्रांनो, टोटल बघा 12991 पदे जी आहेत गट ड ची वनसेवक वनमजुराची पदे जी आहेत ते प्रस्तावित आहे। तर बघा मित्रांनो, खूप साऱ्या जागा आहेत। त्यानंतर बघा एका वनसेवकाची वेतन श्रेणी बघा आणि त्यानंतर मूळ वेतन बघा तुमचा 15,000 आहे। त्यानंतर महागाई भत्ता जे आहे तुम्हाला 6,946 त्यानंतर घरभाडे बघा 3300 रुपये आहे। स्थानिक भत्ता बघा 90 रुपये आहे। वाहतूक भत्ता 1000 आणि कायम प्रवास भत्ता 1500 असे एकूण तुमचा पगार जो आहे मित्रांनो 28,090 रुपये जे आहे तुमचा पेमेंट राहणार आहे। तर मित्रांनो, वनसेवक बघा टोटल 28,090 रुपये असा जे आहे पगार आहे मित्रांनो। अशी संपूर्ण माहिती जी आहे यामध्ये दिलेली आहे। तर बघा मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी, लवकर जी आहे जाहिरात जी आहे ती निघाली पाहिजे मित्रांनो। खूप सारा फायदा आहे मित्रांनो यामध्ये। तुम्हाला वनरक्षकची भरती निघेल त्यामध्ये 25% जे आहे ते आरक्षण तुम्हाला राहणार आहे। त्यानंतर बघा यामध्ये शासन निर्णय बघा दिलेला आहे। वन विभागात वन क्षेत्राचे संरक्षण व संवर्धन व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरता वन क्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांच्या सोबतच एका व्यतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट ड 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार मला जे बघा हे पेमेंट आहे या संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची जी बघा 12,991 पदे जी निर्माण करण्यास शासनाची मंजुरी जी आहे देण्यात येत आहे मित्रांनो। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्तानुसार जे आहे ते निर्माण करण्यात येत आहे। तर मित्रांनो, यामध्ये शासनाची मंजुरी सुद्धा मिळाली आहे मित्रांनो। तर बघूया आता जाहिरात कधी येतो। तर बघा मित्रांनो, तुमच्याकडे जे वनवृत्तानुसार किती जागा रिक्त आहेत ते संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला बघा वनवृत्तानुसार जे वनमजुरांच्या आवश्यकतेबाबतची जी आहे आकडेवारी यामध्ये दिलेली आहे। तर बघा मित्रांनो, यामध्ये टोटल बघा तुमच्या बघा नागपूर विभागामध्ये वन विभाग आहे त्यामध्ये बघा किती जागा आहेत। तर टोटल बघा यामध्ये नागपूर वनवृत्तामध्ये बघा 1126 आणि 726 अशा जागा ज्या आहेत त्या आहेत मित्रांनो। त्यानंतर बघा यानंतर बघा मित्रांनो चंद्रपूर वनवृत्तामध्ये एकूण बघा 198 कार्यरत आणि रिक्त बघा 647 आणि गडचिरोली वनवृत्तात बघा 277 आणि रिक्त बघा आणि बघा 1146 अशा बघा सर्व वनवृत्तांच्या जागा जी आहेत दिलेली आहेत। तर हे PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल मित्रांनो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, टेलिग्रामला नक्की जॉईन करा मित्रांनो। तर बघा खूप मोठी PDF आहे मित्रांनो। टोटल बघा 4,545 आणि 8,446 एकूण 12,091 पदे आहेत मित्रांनो। ती पदांची जी आहे तुमची प्रस्तावित आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, ही होती तुमच्याकडे अतिशय महत्त्वाची बातमी। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया अशा अपडेट्ससह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू।